co-powered by Techno. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला आज काँग्रेसकडून विरोध केला जाणार होता, मात्र पंतप्रधान मोदींचा पावसामुळे दौरा जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। काँग्रेसचे नेते मोहनदादा जोशी यांनी खरं तर दौऱ्याला विरोध दर्शवलेला होता। दादा, नक्की काय विरोध होता? आमचा विरोध हा होता की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो आज पुणे दौरा होता हा पुणेकरांच्या किंवा मेट्रोच्या पुणेकरांच्या सोयीसाठी नव्हता, तो भारतीय जनता पार्टीच्या राजकीय फायद्यासाठी होता। विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक राजकीय व्यासपीठ म्हणून मोदींचा दौरा होता, म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही आज दुपारी आंदोलन करणार होतो आणि तशा आशयाची नोटीस आणि पत्रसुद्धा आम्ही पोलिसांकडे दिलेलं होतं। आज आमचं एकच म्हणणं आहे की 2016ला मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पहिला टप्पा जो 32 किलोमीटरचा होता त्याचं भूमिपूजन झालं होतं। 8 वर्ष झाली, जे काम 3 वर्षामध्ये व्हायला पाहिजे होतं 8 वर्ष लागली आणि 8 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तुकडे तुकडे जे स्टेशनचे असतात मेट्रोचे त्याच्या उद्घाटना करण्यासाठी 5 वेळेला पुण्यामध्ये आले। पावसामुळे त्यांचा दौरा रद्द झालाय, ज्यावेळेस पुढचा दौरा होईल त्यावेळेस सुद्धा तुमचा विरोध असेल? आमचा विरोध 100% असणार आहे। आमचा विरोध जो आहे तो लोकशाहीमधील एक विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका बजावण्याचा आम्हाला अधिकार आहे। आज महाराष्ट्रामध्ये आमचे शेतकरी बांधव असतील, आज महाराष्ट्रातील आमचा बेरोजगार तरुण असेल, आमचे नेते देशातील लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल मोदींच्या मंत्रिमंडळातील एक केंद्रीय मंत्री असेल, खासदार असेल, ज्या पद्धतीने टीका करतात आणि भारतीय जनता पार्टी स्वतःला एक सुसंस्कृत पक्ष म्हणून सांगतो, साधं मोदी असतील किंवा या नेते असतील एकाने त्या गोष्टीचा निषेध केला नाही किंवा त्यांच्या मंत्र्यावर कारवाई केली नाही, याचा निषेध सुद्धा आम्ही आजच्या आंदोलनामध्ये करणार आहोत। आजच्या सभेसाठी बराच खर्च होणार होता, मोठ्या प्रमाणावरती तयारी करण्यात आलेली होती, मात्र पावसामुळे हा दौरा रद्द करावा लागला। पुन्हा दौरा होण्याची शक्यता आहे, म्हणजे निधी मोठ्या प्रमाणावरती जातो या सगळ्या कामांमध्ये असं वाटतं? असे की निसर्गाला सुद्धा मोदींचा हा भारतीय जनता पार्टीचा राजकीय दौरा पसंत नव्हता, म्हणून निसर्गाने सुद्धा विरोधी पक्षाला पुणेकरांना साथ दिली, आज दौरा रद्द करावा लागला। पण या पुढच्या काळामध्ये आपण जर पाहिलं असेल गेले 4 दिवसापासून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा, मग विभागीय आयुक्तांचं कार्यालय असेल, जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालय असेल, महापालिका असतील, पोलीस प्रशासन असेल, हे सर्व त्या SP कॉलेजच्या मैदानावरती जनतेच्या पैशातला जो खर्च असतो तर सरकारच्या खर्चाने भारतीय जनता पार्टीचा विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ होणार होता, तर तो सुद्धा लोकांना मान्य नव्हता। पुण्याच्या इतिहासामध्ये आणि देशाच्या इतिहासामध्ये असेल, राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, त्यांच्या दौऱ्याच्या वेळेला जे वाहतूक असते तो कन्वॉय ज्यावेळेला जात असतो त्यावेळेला एक अर्धा तास 15 मिनिटं 20 मिनिटं बंद करतात। पहिल्यांदा आज पुणे शहरातील सर्व रस्ते पंतप्रधानांचं आगमन 5:30 वाजता होतं आणि दुपारी 3 वाजल्यापासून पुणे शहराच्या मध्यवस्तीतले सर्व रस्ते हे पोलिसांनी आणि प्रशासनाने आज बंद केलेले होते। तसं जाहीर त्यांनी नोटिसा पाठवलेल्या होत्या। म्हणजे काल सुद्धा जो पाऊस झाला, काल आमच्या पुणेकर बांधवांना वाऱ्यावर सोडलं, वेटीला धरलं आणि 4-4 तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला, कारण सर्व यंत्रणा SP कॉलेजला होती। ही जी पुणेकरांना सातत्याने होणारी वाहतूक कोंडी असेल, मेट्रोचा खर्च 11,000 कोटीचा 13,500 कोटीवर गेला, 3 वर्षाचं काम 8 वर्षावर गेलं। आज पुण्यातलं आपण जर पाहिलं असेल, काल कोरेगाव पार्क भागामध्ये एका महाविद्यालयात अल्पवयीन मुलीवर 4 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी बलात्कार केला, सामुदायिक बलात्कार। पोलिसांनी ही घटना सुद्धा दाबून टाकायचा प्रयत्न केलाय। या पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था ही बिघडलेली आहे। या पुणे शहरामध्ये सर्व बाबतीत आज जर परिस्थिती पाहिली, आज माझा आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना एक आव्हान आहे, 10 वर्ष या पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, महापालिका त्यांच्या ताब्यात आहे, राज्य सरकार त्यांच्या ताब्यात आहे, केंद्र सरकार त्यांच्या ताब्यात आहे। 24/7 पाणी पुरवठ्याचं काय झालं, जे ऐकायचं काय आलं, स्मार्ट सिटी कुठे? स्मार्ट सिटी पुण्यातल्या सर्व रस्त्यावर नद्या वाहतात, ही भारतीय जनता पार्टीची आज पुण्यातली अवस्था आहे। विधानसभेच्या निवडणुकीत पुणेकर जनता
8 विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पराभूत करणार याच्यावर शिक्कामोर्तब आज पावसाने करून दिलाय. आपण पाहतोय की पावसामुळे आजचा कार्यक्रम जो आहे तो रद्द करावा लागला, मात्र निसर्गाला सुद्धा आजचा कार्यक्रम मान्य नव्हता अशी खोचक टीका जी आहे ती मोहन जोशींनी केल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोर, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.